जय जय रघुवीर समर्थ। डोळा पहावी रघुवीर मूर्ती, करणी पडावी रघुवीर कीर्ती, सदा घडावी रघुवीर सेवा, देवा असा छंद मला जडावा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोधवावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। ज्ञानेश्वराचाची अवतार झाला, म्हणून वदे नित्य ज्ञानेश्वरीला। भगवंत रूपे पाहतो समस्ता, नमस्कार माझा सद्गुरु यशवंता। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। श्रोते हो नमस्कार। दिनांक 11 तारखेपासून आपण संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजवर समर्थांची करुणाष्टके हा विषय पाहत आहोत। सुरुवातीलाच मी आदरणीय प्रवीणजी शास्त्री केळकर यांचे आभार व्यक्त करते, त्यांनी मला संधी दिली। आणि आमचे आध्यात्मिक गुरु आदरणीय आमच्या दासबोध सखोलचे संचालक आदरणीय विजयजी लाड यांचेही आभार मानते, त्यांनी मला ही संधी दिली। श्रोते हो, समर्थांनी करुणाष्टकामधून रामरायांची कशी करुणा भागली, रामरायांना कशी आर्ततेची विनवणी केली, आणि अर्थात हे सगळं सामान्य जनांसाठी होतं। सर्वसामान्यांसाठी समर्थांनी काय काय मागून ठेवलं देवाला, पण ते कधीतरी ते स्वतःसाठी पण म्हणत होते की तुझे विन रामा मज कंठ वेना, किंवा मी हा उदासीन काळ कोठे कंठू, माझं कोणीच नाहीये। मग आता तसं ते बुद्धी पण ते म्हणतायत, आता बुद्धी काय त्यांना नसेल का? पण ते सर्वसामान्यांसाठी समर्थांना बुद्धी मागतायत। खरं तर मनुष्याच्या बुद्धीचं स्वातंत्र्य आणि सामर्थ्य समर्थ रामदासांनी बरोबर आपल्या इतर ग्रंथसंपदेमध्ये प्रचंड लिहून ठेवलेलं आहे, आणि अगदी त्यांचं ते वेगळेपण दिसून येतं आपल्याला इतर संतांपेक्षा। कारण समर्थ रामदास स्वामी एक तत्वज्ञ होते, परमार्थातील देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं सांगताना प्रपंचामध्ये बुद्धी असावीच, बुद्धीशिवाय प्रपंच होतच नाही, पण ती परमार्थात सुद्धा कशी असली पाहिजे, तर हे समर्थांनी आपल्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। बुद्धी कसं ईश्वराचं देणं आहे, त्यामुळे समर्थांनी अतिशय कळवळ्याने प्रभू रामचंद्राकडे हे बुद्धीचं देणं मागितलेलं आहे। आता या बुद्धीला बघा, समर्थ म्हणजे त्यांच्या ग्रंथामधून वेगवेगळ्या नावाने हे करतात। मती, धारणा, प्रज्ञा, जाणीव, विवेक, सिद्धी, युक्ती, स्फूर्ती, बोध अशी वेगवेगळी विशेषण वेगवेगळ्या शब्दामधून त्यांनी बुद्धीचं एक स्वरूप सर्वसामान्यांना आपल्याला उलगडून दाखवलेलं आहे। पण श्रोते हो, मला समर्थांचा म्हणजे समर्थांना आवडणारा किंवा त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा शब्द असेल कोणता, तर तो विवेक। अतिशय जिव्हाळ्याचा राम म्हणजे दासबोधामध्ये तर तो आपल्याला अगदी 352 का काहीतरी वेळेला आलेला आहे, म्हणजे एवढं ते विवेकाचं त्यांना अप्रूप आहे। म्हणजे विवेक हा शब्द अगदी समर्थांचा आवडता शब्द आहे। म्हणजे आता बुद्धीचं हे रूप विवेक साधारण प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीकडे पण उपयुक्त आहे। प्रपंचामध्ये या विवेकाचं नाव नित्यानित्य विवेक असं समर्थ म्हणतात, तर परमार्थामध्ये त्याला आत्मानात्म विवेक
असं समर्थ म्हणतात. प्रपंचात बुद्धीच्या साह्याने अनेक म्हणजे जर बुद्धी चांगली असली, बुद्धी शाबूत असली तर माणसाला अनेक सद्गुणांची वाढ करता येते. आता ते सद्गुण कोणते प्रपंचात आपण वापरतो ते सद्गुण असे की दूरदृष्टी असतील तर आपण प्रपंच व्यवस्थित करू शकतो, म्हणजे दीर्घसूचना. त्याच्यानंतर तर्कनिष्ठ अनुमान करण्याची क्षमता बुद्धीमुळेच माणसामध्ये येते. त्याच्यानंतर चालना, चतुरपणा, धूर्तपणा, जाणतेपणा, स्फूर्ती म्हणजे प्रतिभा, आपली प्रतिभा जागृत होते असं म्हणतो ना, आणि मैत्री. जर आपली बुद्धी म्हणजे आपला विवेक प्रपंचामध्ये चांगला असेल तर हे गुण आपल्यामध्ये वाढ होते या गुणांची, किंवा हे गुण वाढीच लागतात. त्याप्रमाणे प्रपंचात जसे हे गुण वाढीच लागतात तर परमार्थात पण हे गुण चालतातच की. या गुणांची जर वाढ झाली तर परमार्थात पण विवेकाच्या जोरावर प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीकडे यश येतं असं समर्थ म्हणतात. मग विवेक नसेल, जर बुद्धीच नसेल तर प्रपंच अयशस्वी होतो. मग प्रपंच नेटका जर करता येत नाही, बुद्धी नाही म्हणून, प्रपंचच नेटका नसेल करता येत तर तो परमार्थ कसा करेल, किंवा परमार्थाला तो कसा लागेल, म्हणजे त्याला परमार्थ कळत नाही असं समर्थ म्हणतात. मग या परिस्थितीतून कोण तारणार? रामराय. म्हणून समर्थांनी रामरायाला अतिशय कळवळ्याने साथ घातली की बुद्धी दे रघुनायका. अगदी या अष्टकामध्ये आपण बघतोय की समर्थांना स्वतःचा म्हणजे सगळं सामाजिक लोकांचं, म्हणजे जेव्हा ते भारत भ्रमण करत होते तेव्हा त्यांना ते समाजाची परिस्थिती त्यांनी जवळून बघितलेली आहे. जरी त्यांनी स्वतःचा प्रपंच केला नसला आयुष्यामध्ये समर्थांनी, तरी पण प्रापंचिकांना ज्या अडचणी येतात त्या त्यांनाही आल्याच की, त्यांना आल्या असणारच. पण समर्थ कसं होते की विरक्त वैराग्यशील असल्यामुळे त्यांना त्यांच्या गरजा अतिशय कमी होतात, त्यामुळे त्या अडचणी तेवढ्या त्यांना त्रासदायक झाल्या नाहीत. पण लोकांना येणाऱ्या, किंवा कारण त्यावेळेसचा समाज कसा होता, अस्मिता शून्य होता, समाज अगदी रसातळाला गेला होता, त्याने इतक्या अडचणी येत होत्या त्या लोकांना, म्हणजे ते बघून, म्हणजे दारिद्र्य, अन्नवस्त्र नाही किंवा गुलामगिरी, हे सगळं बघून समर्थांना असं वाटलं की यांना सुधारण्याची गरज आहे. यांना जनजागृतीची तळमळ समर्थांच्या मनामध्ये खूप लागली. यासाठी बुद्धीची देणगी अतिशय गरजेची होती, कारण बुद्धी नसल्यामुळे समाज असा रसहीन झाला होता. त्यांना काय चांगलं काय वाईट तारतम्य राहिलं नव्हतं. आपण बघतो बघा, समाजामध्ये बुद्धिवादी सुद्धा दोन प्रकारचे आढळतात, एक ज्ञानी आणि एक अज्ञानी. म्हणजे काय, ज्ञानी लोक आपल्या ज्ञानाने पुढे जातात, पण अज्ञानी आहे तिथेच राहतात. मग त्यासाठी समर्थांना त्या लोकांसाठी काम करायचं होतं. समर्थांनी इतर वाङ्मयातून त्यांच्या बुद्धीचं महत्त्व सांगितलंच आहे, पण त्यांनी बुद्धीचं महत्त्व विशद करताना एक सिद्धांत सांगितलाय की बुद्धीचा विकास होतो, मात्र त्याला प्रपंचाची प्रयत्नांची जोड लागली पाहिजे. बुद्धी आणि प्रयत्न असं जर दोन्हीची जर जोडी असली तर मग प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही साध्य करता येतो. आता परमार्थ साधना करत असताना समर्थांनी प्रगतीचे 4 टप्पे सांगितलेत आपल्याला. साधना करत असताना ते 4 टप्पे म्हणजे कोणते, तर बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. बद्ध म्हणजे कोण, की जो फक्त संसारात गुरफटलेला आहे, संसारातच रमलेला आहे, त्याला बाकी काहीही गोष्टीची गरज वाटत नाही किंवा जाणीवच नाही, तो गुरफटलेला प्राणी म्हणजे बद्ध. आता दुसरा मुमुक्षु, हा संसार करता करताच त्याला कधीतरी पश्चाताप होतो आणि सगळे अवगुण आपले दिसू लागतात, आणि मग त्याला आपल्या अवगुणाची जाणीव होते, आणि मग थोडंसं त्याला वाटतं की नाही, आपण परमार्थ करायला हवा. म्हणजे ही तळमळ त्याला सुरू होते त्या बद्धाला, तेव्हा त्याचं रूपांतर मुमुक्षूमध्ये होतं. आणि जेव्हा मुमुक्षू बद्धाचा मुमुक्षू झाला की तो मग सद्गुरूच्या शोधाला लागतो. सद्गुरू शोधतो, सद्गुरूंना अनन्य भावाने शरण जातो, मग तिथे तो साधक होतो. आणि साधक निस्संदेह झाला, त्याच्या मनातले सगळे संदेह फिटले की तो सिद्ध होतो. समर्थ खरं सिद्ध पुरुषच होते. म्हणजे आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे असा आपल्या बुद्धीचा विकास होतो, किंवा बद्धाकडून सिद्धाकडे अशी परमार्थ साधनेतली आपली वाटचाल होते. मग दासबोधामध्ये पहिल्याच दशकामध्ये पहिल्या समासामध्ये सांगितले की बुद्धी विकसित करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर ग्रंथांचं श्रवण केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. दासबोधात समर्थ काय म्हणतायत, श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा श्रीराम. म्हणजे श्रवण जर केलं आपण, अध्यात्म ग्रंथ श्रवण केले परमार्थ साधनेमध्ये जाण्यासाठी, तर ते श्रवण केल्याचं फळ काय मिळतं की आपली क्रिया
पालटे तात्काळ आपली वागणूक बदलते किंवा आपली क्रिया बदलते आणि आपल्या संशयाचं मूळ निघून जातं, नष्ट होतं आणि आपण थोडेसं परमार्थाकडे झुकतो. नाहीतर काय, मग त्याच्यासाठी पण काय पाहिजे, नुसती बुद्धी असून चांगली नाही तर आपल्याला संगती सुद्धा चांगली असली पाहिजे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, असं आपण ऐकतोच नेहमी. समर्थ काय म्हणतात, संगती सारखे होती नाना लोक भूमंडळी, सुबुद्धी संगती योगे कुबुद्धी संगती गुणे. म्हणजे आपल्या साध्या सरळ भाषेत ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला. चांगली संगती असेल आपल्याला जन्मताच तर आपल्या बुद्धीचा विकास होतो आणि त्यांची काही गुण आपण आत्मसात करतो. आपले आहे ते गुण प्लस आपल्या संगतदाराचे किंवा आपल्या जोडीदाराचे गुण, याच्यामुळे आपल्या बुद्धीचा विकास होतो. आणि आपण चांगली बुद्धी घेऊन जरी निपजलो पण वाईट गुणांची संगत लागली, वाईट मित्रांची संगत लागली तर आपण वाया जातो. आता आपण आजकाल बघतोय की शेतात काम करणाऱ्या साध्या मजुराची मुलगी कलेक्टर होते, एखाद्या पानटपरीवाला कुठे मोठ्या पदावर पोचतो. अंबानीचं मी सांगितलंच की अंबानी काय होते, पेपर वाटत होते, कुठल्या मोठ्या पदावर पोचले, केवढे मोठे उद्योगपती झाले. म्हणजे जर बुद्धी आणि सुसंगती असेल तर रंकाचा राव व्हायला काही वेळ लागत नाही. पण तेच जर बुद्धीकडे जर वळली तर रावाचाही रंक होतो. समर्थाने असं सांगितलेलं आहे की बुद्धी आणि संगतीचा परिणाम म्हणून ह्या अज्ञानी लोकांसाठी समर्थ बुद्धी मागतायत. काय म्हणतात, युक्ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाही विवंचिता, नेणता भक्त मी तुझा, बुद्धी दे रघुनायका. समर्थ रामरायाजवळ बुद्धीची मागणी करत आहेत. अगदी मनापासून म्हणतात, रामा माझ्याजवळ शोधक वृत्ती नाहीये, व्यवहार चातुर्य नाहीये, मग बुद्धी नाही, विद्या नाही, विचारीपणा नाहीये, असा मी तुझा अज्ञानी भक्त आहे, तू मला बुद्धी दे. म्हणजे तू जर मला बुद्धी दिलीस तर माझं वागणं बदलेल, माझ्यामध्ये थोडा विचार जागा होईल आणि परमार्थ साधना मी करेन. परत समर्थ काय म्हणतात बघा, मन हे आवरे नाकी, वासना वावरे सदा, कल्पना धावते सैरा, बुद्धी दे रघुनायका. मन हे आवरे नाकी, चंचल ही मन रामपायी लावा, तुकोबा म्हणतात. मन कसं आवरेल, आपलं मन किती चंचल असतं. आपण बसलेला असतो एका ठिकाणी पण मन पुढे देशाचा दौरा करून येतं, इतकं हे चंचल मन आहे. परमार्थ साधना करताना सुरुवातीला हा त्रास होतोच की साधनेला बसलं की मन भरकटत जातं. हे मन मला आवरत नाही. समर्थ रामरायाला म्हणतात की मला हे आवरत नाही आणि सतत बाहेर भरकटत जातं. हानिकारक वेगळ्या इच्छा मनात येतात आणि वेगवेगळ्या कल्पना मनात जाग्या होतात आणि त्या जणू काही सैरावैरा धावतात, मला खूप त्रास देतात. म्हणून ह्या त्रास कमी करण्यासाठी रामराया मला बुद्धी दे. आणि खरंच आहे, मन साधनेसाठी मन आधी पहिल्यांदा आपलं हे करायला पाहिजे, मनाला शांती. म्हणून तर समर्थाने मनाचे श्लोक, मनाला खूप मोठा उपदेश केलेला आहे. मन ताब्यात ठेवलं की परमार्थ साधना खूप छान होते. आणि मन सैरावैरा जर भटकत असेल तर आपण कितीही साधनेचा प्रयत्न करू, कितीही एकाग्र होतच नाही. कारण या मन नावाचं जे आपलं इंद्रिय आहे, इतकं ते ताब्यातच राहत नाही. म्हणून पहिल्यांदा साधनेमध्ये मनाला ताबा, मनावर संयम हे ठेवणं अगदी गरजेचं आहे. म्हणून पहिल्यांदा समर्थ रामरायाला म्हणतात की हे मन आवरण्यासाठी तू मला बुद्धी दे. अन्न नाही, वस्त्र नाही, सौख्य नाही जनामध्ये, आश्रयो पाहता नाही, बुद्धी दे रघुनायका. या ओवीमध्ये तत्कालीन समाजाचं समर्थाने वर्णन केलेलं आहे. म्हणजे अन्न नाही, वस्त्र नाही ही त्या काळची स्थिती होती. गुलामगिरीच्या काळामध्ये जगत असताना परकीयांच्या गुलामगिरीमध्ये आपला समाज होता. त्यामुळे लोकांना खायला अन्न नव्हतं, वस्त्र नव्हतं. मग त्याच्यामुळं सुखी कसं असणार आहे, कुणाकडे मध्ये शांतता नव्हती राहिलेली, गुलामगिरीत शांतता कशी मिळणार आहे. आणि आश्रय नव्हता, म्हणजे संरक्षण करणारा कोणी नव्हता. मग स्वतःचं संरक्षण तरी त्यांना करण्यासाठी बुद्धी जागी नव्हती. म्हणून समर्थ म्हणतात की अशा लोकांच्यासाठी समर्थ रामाला म्हणतात की बुद्धी दे. कारण हे सगळं चाललेलं होतं, हे अन्न वस्त्र नव्हतं किंवा जे खाली बघून माना घालून जगणं चाललेलं होतं, केवळ बुद्धीच्या अभावामुळे चाललं होतं. म्हणून त्या लोकांसाठी समर्थ रामाजवळ बुद्धी मागतायत.
बोलता चालता येना कार्यभाग कळेची ना बहुवी पीडलो लोकी बुद्धी दे रघुनायका. अज्ञानामुळं नीट चालता येत नाही म्हणजे चालणं नीट नाही असं म्हणजे मला काय वागावं कळत नाही, संसारामध्ये कसं चालायचं कळत नाही, कारण हे माझं अज्ञान आहे. आणि त्याच्यामुळे कार्यभाग उरकत नाही. लोक म्हणजे हे सगळं त्या तीर्थाटनाच्या काळातल्या निरीक्षणाचा परिणाम समर्थांचा. म्हणजे तिथे धर्माचा उच्छेद, अन्न वस्त्र नाही, दारिद्र्य, चोऱ्या माऱ्या, लुटालूट, अबलांचं रक्षण करणारं कोणी नव्हतं, स्त्रियांचं रक्षण करणारं कोणी नव्हतं. म्हणजे नित्याचं झालं होतं सगळं. म्हणजे कशामुळं तर शक्ती आणि बुद्धी दोन्हीची कमतरता तिथे होती. म्हणून म्हणतात की बोलता चालता येना कार्यभाग म्हणजे मला काय करायचं हेही कळत नाही, कुठे जायचं हेही कळत नाही, काय बोलायचं हेही कळत नाही. मी खूप पिडलेलो आहे त्या लोकांमध्ये. म्हणून मला याच्यातून बाहेर पडण्यासाठी मला समर्था बुद्धी दे. तुझा मी टोणपा झालो कष्टलो बहुतापरी सौख्य ते पाहता नाही बुद्धी दे रघुनायका. हे रामराया, इतरांसारखाच मी पण दुःखी झालो आहे, कारण मला सौख्य समाधानच प्राप्त होत नाही. समाधान ही आंतरिक सुधारणेची खूण आहे बरं का. जर माणूस आतून जर समाधानी असेल तर त्याला इच्छा, इषणा किंवा वासना याच्यामागे सैरावैरा नाही धावावं लागत. मनातून परिपूर्ण जर माणूस समाधानी असला तर तो बरोबर परमार्थ साधनेला लागतो. समर्थ म्हणतात मी एवढा मोठा झालोय, कष्टलो पण आहे खूप, पण सौख्य बाह्य गोष्टीमध्ये मी सारखा गुंतत चाललोय. म्हणजे मला मिळालं तर माझं परत परत बाह्य गोष्टीकडे लक्ष जाणार नाही आणि माझ्या साधनेला सुरुवात होईल. याच्यासाठी मला परत बुद्धी पाहिजे. नेटके लिहिता येना वाचता चुकतो सदा अर्थ तो सांगता येना बुद्धी दे रघुनायका. हे रामराया, मला चांगलं नेटकं लिहिता येत नाही, वाचताना सतत चुका होतात, शब्दांचे अर्थ कळत नाहीत, त्यामुळे स्पष्ट करून मला सांगता येत नाही. लिहिणं, वाचणं, समजणं, दूरदृष्टी, मैत्री, प्रज्ञा, प्रतिभा हे सगळं बुद्धीचं काम आहे, बुद्धीचे पैलू आहेत आणि या सगळ्यांचाच या लोकांमध्ये अभाव आहे. म्हणूनच या लोकांसाठी रघुनायका बुद्धी दे असं समर्थ म्हणतात. प्रसंग वेळ तर्केना सुचेना दीर्घ सूचना मैत्रिकी राखता येना बुद्धी दे रघुनायका. मला रामा प्रसंग वेळ पाहून वागता येत नाही, बोलता येत नाही, प्रसंगावधानता नाही माझ्याकडे, दूरदृष्टी नाही येत नाही, कारण ती निभावता येत नाही. कारण मैत्रीमध्ये विश्वास असला पाहिजे आणि तो विश्वास म्हणजे काय हेच जर मला कळत नसेल, तोच जर नाही असेल तर मैत्री कशी टिकणार आहे. या सगळ्यांसाठी म्हणजे मला जर चांगलं वागायचं असेल, आता इथून मी प्रपंचात जर चांगला वागलो तर मला परमार्थ करता येणार आहे. याच्यासाठी रामा मला परत बुद्धीची याचना करतायत समर्थ. हे सगळं करण्यासाठी तू मला बुद्धी दे. कळेना स्फूर्ती होईना आपदा लागली बहु प्रत्यही पोट सोडेना बुद्धी दे रघुनायका. हे रघुनाथा, कसं वागायचं हे मला कळतच नाहीये, कारण स्फूर्ती नाही, उत्साह नाही, प्रतिभा नाही. प्रतिभा असणं म्हणजे बुद्धीचाच भाग आहे. आपण बघतो काही काही समाजामध्ये असे लोक आपल्याला दिसतात की सतत म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे या माणसाला किंवा या व्यक्तीला काय झालं असावं, म्हणजे सतत त्यांच्या चेहऱ्यावर असा ताण तणाव असतो. म्हणजे क्यों मिया रोते हो तर मेरी सूरत ही वैसी आहे म्हणल्यासारखं की सतत ते तणावात खाली वावरत असतात. म्हणजे त्यांना काही नसतं नाही, म्हणजे काही काही लोकांचे चेहरेच असे असतात. पण समर्थ म्हणतात की मला म्हणजे मला आतून असा उत्साह येत नाहीये, मला स्फूर्ती होत नाहीये, काय करावं हे कळत नाही. त्याच्यामुळं म्हणजे हे कशामुळे झालंय की मला बुद्धी नाही, त्याच्यामुळे संसारातले प्रपंचातले षड्रिपू माझ्या मागे लागलेत आणि त्याच्यामध्ये मी आत गुंतत चाललेलो आहे. ते काही माझे पाठ सोडत नाही आहेत आणि मला जर तुला प्राप्त करून घ्यायचं असेल तर मला हे षड्रिपू सोडावे लागतील आणि हेच कसे सोडायचे याच्यासाठी मला परत बुद्धीचा वापर करा. ती लागणारी बुद्धी तू मला समर्था दे. संसार नेटका नाही उद्वेग वाटतो जीवी परमार्थ आकळे ना की बुद्धी दे रघुनायका.
म्हणजे ह्या आत्तापर्यंतच्या ओव्यामध्ये समर्थांनी प्रापंचिक माणसाचं दारुण असं चित्र उभं केलेलं आहे आपल्यासमोर. की समर्थ म्हणतात ह्या माणसांचा प्रपंच नीट नाहीये, प्रपंचातच गुरफटलेले आहेत, त्यांना वासना सुरू देत नाहीत, त्यांच्या ईशणा मोठ्या मोठ्या आहेत, त्यांना षड्री पूजा आत आहेत, त्याच्या ह्याच्यामध्येच ते अडकलेले आहेत. मग जी माणसं प्रपंच जर नीट करत नाही तर त्यांना परमार्थ कसा साधणार आहे. म्हणून याच्यातून म्हणजे अगदी काय करावं आता. समर्थ सुद्धा खूप खिन्न होतात. समर्थांना समाजाचा फार कळवळा, समाजातलं हे सगळं चाललेलं पाहून समर्थांना अतिशय दुःख होतो. तर त्यांना वाटतं की त्याला काय कोण मदत करणार किंवा काय करणार. मग या लोकांना जर चांगली सद्बुद्धी दिली, आता बुद्धी म्हणजे इथं नुसती बुद्धी नाहीये, नुसती बुद्धी तर उपजतात सगळ्यांना असते. सत्सत विवेक आवडता शब्द आहे ना तो, की सत्सत विवेक बुद्धी सगळ्यांना मिळाली पाहिजे असं समर्थांना वाटतं. आणि याच्यातून बाहेर पडायचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे समर्था या माणसाला बुद्धी दे. म्हणजे बुद्धी दे म्हणजे थोडं आता प्रपंचात गुरफटणे, प्रपंचात तर खरंच ज्ञानी माणूस असेल, खरंच परमार्थाला लागलेला माणूस असेल तर 50 वर्ष संपली की तो आपला व्याप आटोप करतो. जास्त प्रपंच माझ्यासमोर खूप उदाहरण आहेत. मी सांगत त्या व्यक्ती आहेत ते 50शी ओलांडली की त्या परमार्थाला लागल्यात. म्हणजे काही अगदी हातात लंगोटी कुबडी घेऊन नाही फिरत आहेत. ते प्रपंचात आहेत पण ते असून नसल्यासारखे. पद्मपत्रम विवांबसा, प्रपंचात असून नसल्यासारखा विश्वस्तासारखा प्रपंच करणं आणि योग्य वेळ आली की बाजूला होणं प्रपंचातून, हे खरं हे आलं पाहिजे. आणि ह्याच्यात असं आलं तर आपल्याला परमार्थ साधना करता येईल, परमार्थामध्ये आपलं लक्ष जाईल. की नाही तर आपण बघतो आजकाल नाही, ते लग्नामध्ये एक विधी आहे बघा की लक्ष्मीपूजनाच्या वेळेस चाव्या सुनेच्या हातामध्ये देते. मला प्रपंच गुरफटतात त्याच्यावरून एक आठवलं. मग त्यामुळे बहुतेक तर हा विधी करतच नाहीत कदाचित, पण किंवा दिलं तरी लाजाकाचं फक्त चाव्या काढून देतात. पण सगळं लक्ष संसारात असतं. खरं तर घरामध्ये सून आली की सासूला उलट परमार्थाला किती मोकळा वेळ मिळतो. तो सत्काराने लावला पाहिजे. कारण आधी सगळ्यांचं करण्यात वेळ गेलेला असतो, देवाकडे बघायला वेळ मिळत नाही. पण आता जेव्हा घरामध्ये सून येते तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मोकळे झालेला असतो. पण नाही हो, ही नवीन आहे, हिला काय माझ्यासारखं जमत नाही या नावाखाली, किंवा त्यांना असं वाटतं की मी जर थांबले नाही घरात तर या सुनांना काही कळणार नाही किंवा ह्या मुलांना सांभाळणार नाहीत. म्हणजे सतत अविश्वास. हा अविश्वास कशामुळे येतो की बुद्धी, सत्सत विवेक बुद्धी. म्हणून समर्थ म्हणतायत बुद्धी दे रघुनायका. देईना पुरविना कोणी उगेची जन हासती, विसरू पडेना पोटी बुद्धी दे रघुनायका. परमार्थ मला कळत नाही, हे मला कळतंय की मी प्रपंचात गुरफटलेला आहे, मला परमार्थ अजिबात कळत नाही. पण मला सावरायलाही कोणी येत नाही. ही माझी कमतरता भरून काढायला तुझ्याशिवाय कोण आहे रामा. मला म्हणजे कोणी माझी कमतरता भरून काढत नाही, कोणी माझ्याकडे लक्ष देत नाही आणि टिंगल मात्र माझी उडवतात. हे तर फार सगळ्यांना जमतं बघा. एखादा तरुण माणूस जर मंदिरात चालला तर काय काम आहे याचं मंदिरात. म्हणजे आता एक गणितच झालंय की 60 उलटल्याशिवाय मंदिराची पायरी चढायची नाही, कीर्तन प्रवचनाला जायचं नाही, नाहीतर काय टाळ कुठत बसला किंवा काय आत्तापासून कुठे भजन करता, हे आता समाजामध्ये आपण ऐकतो. म्हणजे समर्थ असं म्हणतात की म्हणजे मला कळत नाही पण मला सांगणारही कोणी नाहीये, उलट मला हसतात सगळे, माझी टिंगल करतात. या सगळ्या परिस्थितीचा जेव्हा योग आहे, पण ही जरी परिस्थिती आली तर मी तुला काही विसरणार नाही. म्हणजे मला परमार्थ करायचा आहे, मी तुला विसरूच शकत नाही. मग या सगळ्यावर विजय मिळवण्यासाठी, विजयी होण्यासाठी मला परत सत्सत विवेक बुद्धी दे रामा, बुद्धी दे रघुनायका. पिशुने वाटती सर्वे कोणीही मजला नसे, समर्था तू दया सिंधू बुद्धी दे रघुनायका. इथे रामरायाला समर्थ म्हणतात. हे समर्था तू समर्थ आहेस. हे कसं आहे, आजूबाजूचे लोक सगळे दुष्ट आहेत, प्रापंचिक लोक म्हणजे लोभ मोह मत्सर, लोक म्हणजे प्रत्यक्ष नव्हे, ही सगळी दुष्ट बुद्धीची लोक आहेत, दुष्ट लोक आहेत. त्यामुळे मला असं माझं म्हणणारं मीच नाहीये. एक रामा तूच आहेस, तू दया सिंधू आहेस, तू करुणेचा सागर आहेस, तू माझ्यावर कृपा कर, यातून मला बाहेर पडण्यासाठी बुद्धी दे.
उदास वाटते जीवी, आता जावे कुणीकडे. तू भक्तवत्सला रामा, बुद्धी दे रघुनायका. एकंदरीत म्हणजे त्या साधकाची वाट आता मुमुक्षूकडे चाललेली आहे. मुमुक्षू आहे तो म्हणतो हे सगळं बघून माझं मन अतिशय उदास झालंय. मला म्हणजे सगळे खोटं वाटतंय, हे मला आवडत नाहीये. पण माझं जीवन अतिशय मी अगदी निराश झालोय या प्रपंचामध्ये. कुणीकडे जावं हे सुचत नाहीये, काय करावं हे कळत नाही. रामा, तू भक्तवत्सल आहेस, तू भक्तावर प्रेम करणार आहेस, तर तू मला बुद्धी दे, मला याच्यातून सावरण्यासाठी मदत कर. काया वाचा मनोभावे, तुझा मी म्हणवी तसे. हे लाज तुझला माझी, बुद्धी दे रघुनायका. हे रामराया, हे रघुनंदना, हे रघुटिळका, मी काया वाचा तन मन भावे मी तुझी सेवा करतोय. सगळ्या साधनांनी मी तुझाच आहे. मी कायम सतत माझ्या स्मरणामध्ये फक्त तू आहेस. मग मी तुझा आहे, तुझा मी म्हणवतो. मग माझी लाज तुलाच आहे. म्हणजे माझ्या हातून काही वाईट साईट होणे, तुझ्या प्रतिमेला धक्का लागा असेल, तुझी कीर्ती सगळीकडे पसरलेली आहे, तुझ्या कीर्तीला धक्का लागेल असं माझ्या हातून काही होता कामा नाही. म्हणजे ही तुला लाज आहे माझी, ही लाज माझी म्हणजे लाज तुझी जाऊ नये म्हणून तरी किमान तुला कमीपणा येईल, तुझ्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असं माझ्या हातून काही घडू नये. हे नाथ मैं तेरी हूँ किंवा हे नाथ मैं तेरा हूँ. म्हणजे इतकं समर्थ राममय झालेले आहेत. तिथे म्हणतात मी तुझाच आहे, पण फक्त माझ्या हातून. आता देहात आहे तर या संसारात आहे मी, तर मला जगलं पाहिजे. पण हे करत असताना, हा प्रपंच करत असताना तुला लाज वाटेल, तुझ्या ब्रीदाला धक्का लागेल, तुझ्या प्रतिष्ठेला धक्का लागेल, असं काही माझ्याकडून होऊ नये. याच्यासाठी तरी मला तू बुद्धी दे. सोडविल्या देवकोटी, गुभार फेडिला बळे. भक्ताशी आश्रयो मोठा, बुद्धी दे रघुनायका. हे रामा, हे दयाळा, तू सगळ्या देवाला सुद्धा बंदिवासातून सोडवलेस. पृथ्वीवरचा तू भार कमी केला आहेस. आणि तू माझ्या म्हणजे तुझं एक ब्रीद आहे ना. भक्तांशी आश्रय मोठा म्हणजे तू सगळ्या भक्तांचं रक्षण करतोस. भक्ताच्या अडचणीच्या वेळेला तू धावून जातोस. मग माझा पण तूच आधार आहेस की रे. मग तू पण धावून ये. आणि हे सगळं करण्यासाठी माझ्यावर सुद्धा तू कृपा कर. म्हणजे हे सगळे माझ्याकडे म्हणजे समर्थ प्रतिनिधी आहेत सगळ्यांचा, की ह्या सगळ्यांवर तू कृपा कर असं समर्थ म्हणतायत. पुढे म्हणतायत, भक्त उदंड तुम्हाला, आम्हाला कोण पुसतो. ब्रीद हे राखणे आधी, बुद्धी दे रघुनायका. हा श्लोक ना मला फार भावतो बघा. म्हणजे असं वाटतं की जसं आपण मैत्रिणीला किंवा घरामध्ये नातेवाईकाला बोलतो की नाही, तुला काही माझी गरज नाही आहे, तुला आता आला तुझा, किंवा तुला तुझं घर मिळालं, किंवा तुला तुझा मुलगा आलाय, किंवा काही असं जे असेल ते आपण हक्काने म्हणतो, आता तुला काही माझी गरज उरली नाही. तसं रामरायाला समर्थ म्हणतात, तुला खूप भक्त आहेत, उदंड आहेत, आम्हाला कोण विचारते आता. म्हणजे हे इतके अर्थानं खरंच मनाला खूप भावून जाते समर्थाशी. म्हणजे किती आतून म्हणता येते की तुला काय खूप भक्त आहेत बाबा, तुला काय माझं म्हणजे आमच्याकडे काय तुमचं लक्षच नाहीये, आम्हाला कोण विचारते. पण तुझं ब्रीद आहे ना, की भक्तांच्या मदतीला धावून जाण्यासाठी, भक्ताच्या हाकेला धावून जाणं, हे तुझं ब्रीद आहे, ही तुझी प्रतिज्ञा आहे. मग त्याच्यासाठी का होईना, ते ब्रीद राखण्यासाठी का होईना, माझं मागणं पूर्ण कर, तू धावून ये, तू मला बुद्धी दे म्हणते. आशा हे लागली मोठी, दयाळू बा दया करी. आणखी न लगे काही, बुद्धी दे रघुनायका. समर्थ म्हणतायत, मला बाकीचं काहीच नकोय, मला फक्त एक तुझी आशा लागलेली आहे, तुझ्या दर्शनाची आशा लागली. समर्थांना खरंच रामरायाच्या दर्शनाची अतिशय तीव्र आशा, म्हणजे तीव्र इच्छा होती, तळमळ होती, आर्तता होती. म्हणून तर ते श्लोकात म्हणतायत की आशा हे लागली मोठी, मला खूप आशा लागली आहे रे तुझ्या दर्शनाची, आणि तू दयाळू आहेस की नाही, मला दुसरं काहीच नकोय तुझ्याकडून, मला फक्त तुला भेटण्याची इच्छा आहे. काहीही कर रघुनाथा, आणि त्याच्यासाठीच, त्याखेरीज मला काही नको, फक्त मला एक बुद्धी दे, मला तुझ्यापर्यंत कसा येता येईल याच्यासाठी मला बुद्धी दे. दंड ऐकिली कीर्ती, पतित पावना प्रभू. मी एक रंक निर्बुद्धी, बुद्धी दे रघुनायका.
देवा तू पतितांचा पापी लोकांचा उद्धार करणार आहेस. अशी तुझी पुष्कळ ख्याती आहे, कीर्ती आहे, त्रिभुवनात तुझी कीर्ती आहे अशी. मी पण एक हीन दीन अल्पबुद्धी आहे, माझा पण उद्धार कर ना देवा. मला दुर्बुद्धी आहे ना, माझी बुद्धी चांगली कर, याच्यासाठी मला बुद्धी दे. रामदास म्हणे माझा संसार तुझ लागला, संशय लागतो पोटी, बुद्धी दे रघुनायका. आता बघा, रामदास म्हणे माझा संसार तुझ लागला. समर्थांचा संसार होता का हो? समर्थांनी संसार प्रपंच कुठे केला? समर्थांनी स्वतःचा प्रपंच, म्हणजे संन्यासी स्वतःचा प्रपंच नव्हताच, पण त्यांनी राष्ट्राचा प्रपंच केला. आपला स्वतःचा संसार मांडलाच नाही. त्यांनी प्रपंच केला तो विश्वाचा, आणि चिंताही केली तर ती विश्वाचीच केली. ऐहिक सुखांना त्यांना काय, त्यांनी ऐहिक सुखाला लाथाडलं होतं. त्यांनी फक्त रामरायाचे चरणकमल धरले होते, अगदी दृढ धरलेले होते. तिथे समर्थ बसलेले. पण लोकांचे कल्याण व्हावे म्हणून हा विश्वप्रपंच या लोकांच्या कल्याणासाठी समर्थांनी चालवायला घेतला, आणि तो रामाच्या हवाली गेला. पण त्यांना संशय वाटतोय, राम हे स्वीकारेल का नाही समाजाचा प्रपंच. पण त्यांना कुठेतरी खात्री आहे की आपल्याला रामच ह्या भवसागरातून तारून नेणार, अशी मनोमन खात्री आहे. म्हणून ते या करुणाकराला पुन्हा 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 आळवून म्हणतात, बुद्धी दे रघुनायका, बुद्धी दे रघुनायका. बुद्धी मागून झाली. आता त्यांना समर्थांना पुन्हा काय म्हणायचंय बघा, अनुदिन अनितापे तापलो रामराया. आता हे अष्टक तर नित्य उपासनेत असणारं अष्टक आहे, प्रसिद्ध करून अष्टक आहे. प्रपंचामध्ये पोळलेला, त्रिविध तापांनी पोळलेला, प्रपंचामध्ये दुखावलेला, आणि आता त्याला परमार्थाची कुठेतरी ओढ असलेला मुमुक्षू, आता तो म्हणतोय. म्हणजे त्या मनुष्याचं वर्णन यांनी केलेलं आहे समर्थांनी. कारण तीर्थाटनाच्या काळामध्ये समर्थांनी त्या समाजाचं जवळून अवलोकन केलेलं आहे. बघा, ही सगळी करुणाष्टकं जी लिहिली ती त्या काळात लिहिली, समर्थांच्या भ्रमंतीच्या काळामध्ये. कारण ते जिथे जिथे जा तिथलं ते देश प्रदेश, तिथली माणसं, तिथलं राहणीमान हे सगळं जवळून पाहत, आणि मग काही वाटलं की मग ते समर्थ रामासमोर येऊन त्याची आर्त विणवणी करत रामाची. म्हणजे एकदम विदारक दृश्य समाजाचं त्यांनी तेव्हा पाहिलेलं होतं. म्हणजे लोकांचा प्रपंच नीट नव्हता, लोकांना घालायला कपडे नव्हते, खायला अन्न नव्हतं, राहायला घर नव्हतं. म्हणजे वाटतोळ, म्हणजे अशी प्रपंचाची दैन्य अवस्था असणार. मग परमार्थ तर या लोकांपासून कोसो दूर होता. अशा प्रपंचाने वैतागलेल्या, दग्ध झाल्या, म्हणजे प्रपंचाने वैतागला म्हणून तो परमार्थाला लागलेला. म्हणजे त्याला पश्चाताप झाला त्या म्हणजे माणसाला की अरे ह्या प्रपंचात तर काहीच नाहीये, ऐहिक सुखाच्या नादी लागून माझी शांती सगळी ढळलेली आहे, म्हणून तो पश्चातापाने दग्ध झालाय. त्या माणसाचं वर्णन या अष्टकामध्ये आहे. अगदी चंचळ मन, म्हणजे सगळा जन्म माझा कसा परमार्थ विरहित गेलेला आहे असं ह्या अष्टकामध्ये आहे. आणि तो सगळा त्रिविध तापाने पोळलेला हा मुमुक्षू रामरायाला शरण जातो आणि त्यांना त्यांच्याकडे कृपेचं दान मागतो. तो काय म्हणतो बघा, अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदीन दयाळा नीरसी मोह माया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विनशीन होतो धावरे धाव आता. रामराया प्रत्येक दिवशी दररोज या रोजच्या रोज म्हणजे प्रत्येक दिवस येणारा दिवस मी अधिक तापतोय. म्हणजे दररोज मला या प्रपंचातले त्रिविध ताप अगदी मी त्यापाने पोहतोय, त्याचा मला पश्चाताप होतोय, त्या पश्चातापाने परत मी दग्ध होतोय. आणि माझं हे मन इतकं अचपळ आहे, चंचल आहे, त्याच्या इतकं प्रपंचातील अडचणींनी मी हैराण झालोय. त्यात हे मन सैरावैरा धावतंय, मनाला विनवतोय, पण ते एका ठिकाणी थांबत नाहीये. अतिशय न आवरणारं असं अचपळ माझं मन, चपळ मन आहे. याला अचपळ करायचंय, याला आवरायचंय, याला शांत करायचंय, पण हे काही माझं ऐकतच नाही. ह्या पुन्हा त्याच्यामुळे काय होतंय, हे मन चंचल असल्यामुळे मी परत त्या प्रपंचात अडकून पडत आहे. आणि त्याच्यामुळे तुझ्या भेटीसाठी तर मन अतिशय आतुर झालेलं आहे. तुझं विनशीन होतो धाव रे धाव आता, तुझ्याशिवाय मला उलट जास्त शीण येतोय, तू दिसत नाहीयेस, तुझी भेट होत नाहीये, म्हणून मग मी अगदी थकून गेलोय. हे रामराया, आता तू माझा अंत नको पाहू.
मला पटकन भेट दे. भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजून निभावे आस तुझी धरावी. हे रामराया, माझा सगळा जन्म फक्त प्रपंच करण्यात, आपल्या घरातल्या लोकांचं करण्यातच गेला. भजन केलं नाही तुझं सदा सर्व काळ. तुला अंतरलो मी. पण आता कसं झालं, मी स्वार्थ बुद्धी एवढी होती माझी की मी स्वतःचा प्रपंच करताना इतर लोकांच्या द्रव्याविषयी माझ्या मनात हाव धरली. आणि पण आता मात्र मला या सगळ्याचा वीट आलेला आहे. ह्या सगळ्याचा त्याग करून मला तुझ्या आश्रयाला यायचं आहे. आणि त्यासाठी मला तशी बुद्धी होईल असं कर. मला फक्त तुझी कास धरायची, म्हणजे मला परमार्थाची कास धरायची, जेणेकरून अंतिम माझं सत्य असेल की तुझ्यापाशी मी येईल, तुझ्या चरणाशी येईल. विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विन रघुनाथा ओखटे सर्व काही. रविकुळ टिळकारे हित माझे करावे, दुरित दुरी हरावे सस्वरूपी भरावे. समर्थ म्हणतायत विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. वासनांमुळे आता प्रपंचात मी अडकलोय, या वासनांच्या गराडात अडकलोय. पण याच्यामुळे जे मिळते ते सौख्य नाही येते, ते तात्पुरतं आहे. त्याच्याने समाधान काही मिळत नाहीये. क्षणिक सुखाचं ते वासना, म्हणजे वासनाच्या संगे जगतोय मी, पण ते क्षणिक सुख आहे, त्याच्याने मला समाधान मिळत नाही. आणि हे सूर्य म्हणजे रघुकुळ टिळका, हे सूर्यवंशातील श्रेष्ठ पुरुषा, हे रामा, तू माझे कल्याण कर. वासनामुळे जे पाप, जे दुःख निर्माण झालं आहे माझ्या आयुष्यात, ते मला नाहीसं करायचंय. मला पूर्णत्वाला यायचंय. म्हणजे मला तुझ्याशिवाय प्राप्ती नाही पूर्णत्वाची. याच्यासाठी माझा जन्म तर आता व्यर्थ आहे, पण तू जर मला तुझ्या चरणाशी जागा दिलीस, त्याच्यासाठी तू मला जवळ बोलू. आता धाव तू माझ्यासाठी. तनु मनु धनु माझे राघवा रूप तुझे, तुझ विन मज वाटे सर्व संसार ओझे. प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी, अचळ भजन लीला लागली आस तुझी. हे राघवा, तन मन धनाने, तन मन धन सब है तेरा. मी सगळ्या म्हणजे मी फक्त तुझंच रूप बघतोय. तन मन धनाने मी तुझी आळवणी करतोय, तुझं स्मरण करतोय. तुझ्याशिवाय हा प्रपंच मला ओखटा सुना वाटतो. आणि खरं सांगू का रामा, तू नाही आहेस तर मला हे ओझं वाटतं ते प्रपंचाचे. आता मला हे ओझं सहन करायची शक्ती नाही आहे. आणि माझी परत बुद्धी परत चपळ होते, अस्थिर होते. रामा, माझी बुद्धी आता परत अस्थिर करू नको बाबा. आता त्या षड्रिपूच्या नादी मला लागायचं नाही आहे. कारण मला आता तुझं भजन पूजन करायचं आहे, तुझ्या लीला गायच्या आहेत. त्याच्यामुळे माझी बुद्धी स्थिर ठेवण्यासाठी मला तुझी मदत हवी आहे रामा, तुझी मदत हवी आहे. चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजन माझा तोडिता तोडवेना. घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणून करुणा आहे बोलतो दीन वाचा. एवढं सांगतोय मी तुला, अगदी नम्रपणाने विनवणी करून सांगतोय. कारण ह्या देहात जोपर्यंत आहे, ह्या प्रपंचात जोपर्यंत मी आहे, हा देह मी जो धारण केलाय, जोपर्यंत मी याच्यात आहे, मी म्हणतोय मी तोपर्यंत चंचलपण कितीही मोडून टाकायचं, कितीही काढून टाकायचं म्हटलं तरी मी ते काढू शकत नाही. मला ते जमत नाहीये. जवळच्या नातलगांचे पाश तोडून टाकावे म्हटलं तर तेही तोडले जात नाही. कारण जोपर्यंत मी हा देह धरला तोपर्यंत मला आसपासचे लोक लागणार. माझे म्हणजे मी आणि माझं, याच्यात मी गुंतलेलो आहे. याच्यातनं बाहेर यायला माझं मन तयार होत नाही. ते अतिशय चपळ आहे. परत त्याच्यामध्ये मला गुरफटवून टाकते. आणि माझा जो तुझ्याकडे यायचा माझा निश्चय होतोय, तो क्षणाक्षणाला परत निश्चय माझा बदलतोय. तर ह्यासाठी रामराया, माझा निश्चय बदलू नये म्हणून, बिघडू नये म्हणून तू माझ्यावर कृपा कर. जळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी. तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू, षड्रूप कुळ माझे तोडियाचा विरोधू.
रामा, ह्या जन्ममृत्यूच्या बघा, जळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी, ह्या जन्ममृत्यूच्या खेड्यात मी सापडलोय. त्याचं कारण आहे मी तुझं नावच घेतलं नाही, परमेश्वराचं चिंतनच नाही केलं. अंतसमयी सुद्धा माझ्या तोंडात कधी नावच आलं नाही. त्याच्यामुळं पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जठरेश जननी जठरे शयनम अशी काहीशी माझी अवस्था झालेली आहे. आणि ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात सापडल्यामुळे पश्चातापाने दग्ध होऊन माझं असं हृदय पिळवटून निघत आहे. आणि मला परत ह्या पेऱ्यात का सापडलो मी, तर काम क्रोध मोह मत्सर हे षडरिपू माझा इच्छा सोडत नाहीये, त्यांनी मला खूप वेढलेलं आहे. त्यामुळे परत वासना निर्माण होत आहेत, परत त्याच्यामध्ये मी अडकलोय. आता ह्या वासनांना मोडून काढल्याशिवाय मला परमार्थ कसा करता येईल राम? म्हणून तू ह्या षडरिपूंचा कसा तरी बंदोबस्त कर बाबा, म्हणजे त्यांना मोडून काढ. तुझ्या भेटीची जी माझी आस आहे, जी तळमळ मला लागलेली आहे, दिवसेंदिवस ती वाढत आहे, तर ती शांत करण्यासाठी तुझ्या करुणेचा असा दयेचा रामा पूर येऊ दे. त्याच्याने माझी तळमळ शांत होईल. तुझं विन करुणा हे कोण जाणेल माझी, सिनत सिनत पोटी पाहिली वास तुझी, झडकरी झड घाली धाव पंचाननारे, तुझं विन मजने ते जंबुकी वासनारे. समर्थ इथे म्हणताय की माझी तुझं विन करुणा हे कोण जाणेल, म्हणजे माझी ही तळमळ, माझी करुणा अगदी काकुळतीनं मी वाट बघतो, हे तुझ्याशिवाय कोण समजणार आहे, कुणालाच कळणार नाही. म्हणून हे रामराया माझ्याकडे लवकर ये, नाहीतर परत हे मला षडरिपू ह्या वासना हे विकार परत मला ओढून नेतील. जसं पंचाननाने शिकार केली, सिंहाने शिकार केली की जंबुकी म्हणजे कोल्ही ती शिकार फटकन ओढून कशी नेते, तसं ह्या वासना परत मला प्रपंचामध्ये ओढून नेतील. तेव्हा रामा तू लवकर ये, तू लवकर धाव घे आणि त्या वासनेतून माझी मुक्ती कर. इथं त्यांनी दृष्टांत दिलं सिंहाचा आणि जंबुकीचा. म्हणजे सिंह जेव्हा शिकार करतो तेव्हा त्या जंबुकी टपलेल्या असतात शिकार ओढून न्यायला, तसं ह्या प्रपंचामध्ये वासना ईशना टपलेल्या आहेत, परत मला त्या आतमध्ये प्रपंचात ओढायला. तेव्हा रामा तू कृपा कर आणि पंचानना म्हणाल रामाला, तू धाव लवकर आणि मला घेऊन जा. खरं समर्थांचं किती आर्त आणि तळमळीचं हे सांगणं आहे बघा. सबळ जनक माझा राम लावण्य पेटी, म्हणून मज पोटी लागली आस मोठी, दिवस गणित बोटी प्राण ठेवून कंठी, अवचट मज भेटी होत घाली न मिठी. किती आस लागली बघा समर्थांना रामाची. ते म्हणतात की जर मला अवचित तू दिसलास तर मी तुला मिठी मारी. त्याच्या आधी म्हणतात म्हणजे रामाच्या गुणाची आणि रूपाची स्तुती करतायत. इथे समर्थांची सगुण भक्ती आपल्याला दिसते की त्याच्या म्हणजे लावण्य पेटी म्हणतात रामाला. हा सबळ जनक माझा राम म्हणजे हा माझा पिता आहे. तो कसा आहे, लावण्याची खान आहे, लावण्याचा सौंदर्याचा खजिना आहे तो. त्याला भेटण्याची इतकी तळमळ मला लागली आहे, मी अगदी प्राणकंठात आणून असं बोटावर दिवस मोजतोय. असं समर्थ म्हणताय की माझा लावण्याचा खजिना कधी येतोय, मी त्याची वाट बघतोय. तळमळ आहे, मला खूप तळमळ लागलेली आहे आणि त्याच्यामुळे मी दिवस अगदी बोटावर मोजत आहेत. आपण म्हणतो बघा, आपली म्हण खूप प्रचलित आहे, बोटावर मोजले दिवस किंवा वेळ मोजला. कारण व्याकुळता असते आपल्याला आपल्या ठिकाणाला जायची, म्हणून आपण बोटावर दिवस मोजत असतो. एक मापच आहे ते बोट म्हणजे. त्याच्यामुळे म्हणजे लवकर आपल्याला जायची इच्छा, तीव्र इच्छा असते ते स्थळ सोडायची. मग तसं समर्थांना पण हे सोडायची इतकी तीव्र इच्छा लागली आहे की मी बोटावर मोजतोय कधी माझा लावण्य सिंधू राम येईल. आणि ते पुढे म्हणतात अगदी जर राम जर मला समोर दिसला तर मी त्याला कडकडून मिठी मारेन. म्हणजे इथे रामाला समर्थांना रामाच्या सगुण रूपाचा ध्यास लागलेला आहे. वयाच्या 11व्या वर्षी त्यांना रामाने दर्शन दिलेले आहे सगुण रूपात. त्याच्यानंतर परत दर्शन नाहीये. मग ते सगुण रूप पाहण्यासाठी त्यांना खूप आस लागलेली आहे, तळमळ होते आहे. आणि ते म्हणतात सुद्धा आता तुम्हाला दिसलास की तुला मी सोडणार नाही, कडकडून मिठीच मारणार आहे. जननी जनक माया लेकरू काय जाणे, पयलगतन मुखे हानता वत्सनेने, जळक धरण आशा लागली चातकासी, हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी. समर्थाने इथे दृष्टांत कसा दिलाय बघा. जननी जनक माया लेकरू काय जाणे. आईबापाची माया लेकराला काय करते. आई वडील रागवतात, लेकरू जर जवळ आई काम करत असते, लेकरू जाते जवळ भुकेने व्याकुळून तिच्या, ती पटकन त्याला उचलून बाजूला ठेवते. लेकराला राग येत नाही त्याचा आणि आईच्या मनात तो राग नसतो. परत भूक लागली की लेकरू त्या आईकडे जाते.
आईबाबाच्या मनात खूप प्रेम असतं लेकराविषयी, पण काही कारणामुळे त्यांना लेकरांना दूर लोटावं लागतं समोरच्या परिस्थितीमुळे. ती माया, ते आई वडिलाची माया लेकराला कुठे कळते. तसं वासराचं गायचं आहे बघा. वासरू भुकेने व्यापक झालं की गाईच्या कासेला तोंड लावतं, तर ती फटकन पाय मारते, वासरू बाजूला जाऊन पडतं, कोलमडून पडतं, पण भूक लागली की परत येतं. मग परत ती मारते का, परत त्याला पाना प्रेमाने पाचतेच की. हे जे नातं आहे वासरू म्हणजे गाय वासराचं, आई लेकराचं, तसं आपलं परमेश्वर प्राप्तीसाठी झालं पाहिजे. परमेश्वराने कितीही लाथाडलं मला, कितीही मला लवकर दर्शन दिलं ना, तरी मी परत 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 परमेश्वराची याचना केली पाहिजे, परत परत साधनेला लागलं पाहिजे. खूपदा अचपळ मनामुळे साधनेच्या बाहेर येतो, पण आता एकदा बाहेर आलं, आता नको जायला, असं नको, नाही माझ्याकडून व्रतच होत नाही. आपण बघतो खूपदा की काहीतरी एखादं ध्येय आपण निश्चित करतो, एखादा संकल्प करतो आणि आरंभशूरपणाने तो संकल्प एक सुरुवातीला काही काळ चालवतो आणि नाही बाई माझ्याच्याने होत नाही म्हणून परत येतो. पण परमेश्वर प्राप्तीसाठी समर्थ म्हणतात असं नाही, परत 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 त्याच्याकडे जायचंय. आपण कितीदाही बाहेर आलो त्याच्या तरी जायचंय परमेश्वर, साधना करायची. साधनेच्या बाहेर जरी आलो तात्पुरतं तरी परत परमेश्वर, कारण परमेश्वराच्या भेटीची ओढ समर्थांना तर खूप लागलेली आहे. त्यांनी उदाहरण किती दिले बघा. जळक धरण आशा लागली चातकाशी. आता ही म्हणजे याचा अर्थ खरं तर ही ओवी दासबोधात आलेली आहे 4थ्या दशकात. 4, 8, 16 4था दशक 8वा समाज 16वी ओवी. काय ओवी होती? मेघ चातकावरी ओळेना तरी चातक पालटेना, चंद्र वेळेसी उगवेना तरीही चकोर अनन्य. तेच समर्थाने इथं सांगितलंय. जळक धरण आशा लागली चातकाशी, हिमकर अवलोकी पक्षी या भूमिवासी. म्हणजे चातक इकडं तिकडं तोंड घालत नाही बघा. चातक पक्षाचं एक वैशिष्ट्य आहे. मला ही ओवी फार भावते. ही नुसती 4, 8, 16 म्हटलं तरी हृदयाला असा पाझर फुटतो. म्हणजे माझं हृदय असं, माझं काय वेगळी अनुभूती या ओवीची बघा. म्हणजे चातकाला त्याची फक्त त्याला ढगातून पडणाऱ्या वर्षणाऱ्या पावसाची, त्या पावसाच्या पाण्याच्या थेंबाची आस असते. तो कितीही तहान लागली तरी आजूबाजूच्या डबक्यामध्ये तोंड घालत नाही. तो अगदी आर्त मनाने, आर्ततेने, तृप्तते म्हणजे अतृप्त मनाने त्या मेघाकडे बघत असतो सतत. आकाशातल्या मेघाकडे बघतो, सतत वाट बघतो. त्याच्यातनं त्या ढगातनं पाण्याचा थेंब कधी पडेल आणि मग तो वर्षाव सुरू झाला की असं अधाशीपणाने तो पाणी पिऊन तृप्त होतो. तसं आपण परमेश्वराची साधना केली पाहिजे काय नाही की, आणि अतृप्त वासनेने साधना केली पाहिजे परमेश्वर प्राप्तीची आणि त्याच्यामध्ये लीन होऊन तृप्त झालं पाहिजे. तसंच चकोराचं सांगितलं. चकोराला सुद्धा फक्त चांदणं पिऊन तो जगतो. चंद्र वेळेवर उगवला नाही तरी तो अनन्य होऊन त्याची वाट बघतो चंद्र उगवण्याची. ती अनन्यता चातकाची आणि चकोराची, ती अनन्यता आपल्याला परमेश्वर प्राप्तीसाठी धारण केली पाहिजे. ती आपल्यामध्ये आली पाहिजे. परमेश्वर निश्चितच भेटणार आहे आपल्याला. म्हणजे साधकाला त्या परमेश्वर भेटीची तेवढी तळमळ चकोर, चातक, हा चातक आणि चकोराचा दृष्टांत समर्थांनी सगळीकडे दिलाय. करुणाष्टकात आहे, दासबोधात आहे आणि आत्मारामामध्ये पण आहे. ते शिष्याला आत्मारामामध्ये सांगतात की तू गुह्य ज्ञान घ्यायला आता चातक पक्षासारखा तयार हो, की गुरुच्या मुखातून जे पडेल ते तत्क्षणी तू ओढून घे ते विचार. म्हणजे चातक आणि चकोर हे आणि आपलं समर्थ इतकं ते अनन्य असं नातं, म्हणजे तेवढी चातकासारखी आणि चकोरासारखी अनन्यता आहे समर्थांच्यामध्ये आणि ती आपल्या ठाई पण असली पाहिजे. तुझे विन मज कैसे जाहले देवराया, विलग विषम काळी तुटली सर्व माया, सकळ जन सखा तू स्वामी आणिक नाही, वमक वमन जैसे त्यागिले सर्व काही. आता सांगितल्याप्रमाणे चातक चकोराप्रमाणे मी सुद्धा तुझ्या भेटीसाठी खूप तळमळतोय रे. काळ अनुकूल नाही, अत्यंत कठीण आहे, बिकट काळ ओढवला आहे. माया मोह पाश मी सगळं तोडलंय. आता तूच माझा सर्व काही आहेस. आई वडील सखा मित्र मला तुझ्याखेरीज कोणीही नाही. त्वमेव माता सखा त्वमेव, त्वमेव बंधू, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, असं समर्थ रामरायाला म्हणतात. म्हणजे आपण बघा त्यांनी उदाहरण काय दृष्टांत दिला आहे की पोटात जर काही पित्त खवळलं, उसळलं तर आपण औषध घेऊन वमन करून ते बाहेर टाकतो. तसं समर्थ म्हणतायत त्या ओकारीसारखं मी प्रपंच मोह माया ह्या सगळ्या दोषांचा ओकारीसारखा त्याग केला आहे. जसं आपण ते पोटातलं पित्त टाकतो, त्याचा त्याग करतो आणि पोट स्वच्छ करतो, तसं मी
प्रपंचातलं हे सगळं प्रपंचासहित हे सगळं बाजूला टाकून मी आता परमार्थ साधनेसाठी किंवा तुझ्याकडे येण्यासाठी तत्पर झालो आहे. स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे, रघुपती विन आता चित्त कोठे न राहे. जीवलग जीव घेती प्रेत सांडून देती, विषय सकळ नेती मागुता जन्म घेती. समर्थ म्हणतायत आता मला स्वजन जनधन म्हणजे आप्त स्वकीय धन याच्याविषयी मला खूप माझ्या मनात नाराजी आली. मला यांचं आता काही देणं घेणं नाही मला, कारण हे लोक मला परमार्थापासून दूर नेतात, मला परमार्थ करू देत नाही. त्याच्यामुळं मला हे आप्त इष्ट मित्र यांच्याविषयी अजिबात प्रेम राहिलेले नाही आहे, समाधान नाही आहे. हे लोक कमालीचे स्वार्थी आहेत. प्रसंगी ते मला टाकून देतील, माझं प्रेत टाकून देतील, अजिबात माझी आठवणसुद्धा ठेवणार नाहीत. पण रघुराया माझं चित्त तुझ्याशिवाय कुठं नाही आता हे करणार, कारण तुला माझी आठवण असणार आहे. तू मला दगा देणार नाहीस, तू माझा आश्रयदाता आहेस. माझ्यावर तू कृपा कर, नाहीतर विषय वासनामध्ये अडकून पुन्हा मी ह्या जन्ममृत्यूच्या खेळात सापडेल. याच्यासाठी हे रघुवर टिळका तू माझ्यावर कृपा कर. सकळ जनधनाचे सकळ जनभवाचे आखिले वैभवाचे, जीवलग मग कैसे चालती हेच साचे. विलग विषम काळी सांडिली सर्व वाळी, रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. समर्थ परत म्हणतायत की सगळं हे आपण ऐहिक सुख दुःख उपभोगाच्या आपण आहारी गेलेलो दिसतोय. ऐहिक सुखाला सत्य मानून चाललेले हे लोक आहेत, हे जन आहेत. त्यांना काय करायचं, त्यांना जीवलग मी कसं मानणार, कारण ह्यांना फक्त प्रपंचातल्या गोष्टीशी त्यांचं प्रेम आहे. त्यांना फक्त ऐहिक सुखाची लालसा आहे, चटावलेले आहेत. यांचं कारण हे संकटकाळी येणार नाहीत. या दुःखाच्या प्रसंगी माझ्याकडे माझ्याबरोबर कोणीही येणार नाही. मला माहिती आहे की संकटकाळी एक तू रामदाता. संकटाच्या वेळेस माझ्याकडे आपल्याला वालाकोळीचं माहिती आहे, एवढे त्यांनी मारलं, पण नारदांनी त्यांना सांगितलं की तुझ्या पापात सहभागी कोणी होणार नाही. तो घरी जाऊन विचारतो तेव्हा त्याचे कोणीच तयार होत नाही पापात सहभागी व्हायला. म्हणजे फक्त दिलेलं चांगलं घ्यायला येतात, पण वाईट आपल्या परिस्थितीला किंवा संकटाच्या काळी कोणीही धावून येत नाही. एक तो कैवल्यदाता राम आपल्या बरोबर असतो. म्हणजे सुख के सब साथी दुःख मे ना कोई, मेरे राम म्हणजे माझा रामच दुःखाच्या काळात आहे. रामराय मग तू मला सोबत करणार आहेस, तूच मला खरं सुख देणार आहेस आणि माझ्या अंतकाळी मदत करणारा तू आहेस. म्हणून या भवसागरातून पार करणारास माझी हे सुटका करणारा फक्त माझा रघुवीरच आहे, असं समर्थ रघुरायाचं कौतुक करताय. सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले. भ्रमित मन कळे नाही ते आकळेना, परम कठीण देही देह बुद्धी वळेना. मी रामा बघितलं रे प्रपंचात, आता सुख येईल मग सुख येईल, वाट पाहिली पण सुख काही आलं नाही. उलट डोंगरा एवढं दुःखच पुढे उभं राहिले. म्हणजे प्रपंचातल्या ऐहिक सुख ह्याला सुख म्हणत नाही, हे सगळं नाशवंत आहे, नश्वर आहे. हे सुख काही म्हणजे त्या सुखाची वाट बघण्यात मी माझं आयुष्य घालवलं. मला हा 84 लक्ष फिरून नरदेह मिळाला, त्याचं सार्थक केलं पाहिजे. म्हणजे नरदेहाचं सार्थक. परत दासबोधाकडे वळतो आपण की पहिल्या दशकामध्ये शेवटचा समास येतो, धन्य धन्य हा नरदेहो, त्याची अपूर्वता पाहू. पण कधी जो जे केले लवला हो. म्हणजे आपण जर तो नरदेह परमार्थाला लावला तर तो धन्य होतो, सार्थकी लावला तर तो धन्य होतो. पण मी काय केलंय, या क्षणिक सुखाच्या नादी लागून, क्षणिक सुखाची वाट बघून मी तुझी कधी पूजा केली नाही, तुझं कधी नामस्मरण केलं नाही, आणि मग आता काही तुझी भक्ती पण केली नाही. मग आता ही मला इतकी विचित्र अवस्था प्राप्त झाली आहे, माझं मन खूप उदास झालंय आणि त्याच्यामुळे मला काही कळतच नाहीये, पाप काय पुण्य काय. म्हणजे माझी मती गुंग झालेली आहे, माझ्याकडे लक्ष देणार कोणी नाही, माझी देहबुद्धी पण वळत नाहीये. म्हणून रामा तूच माझा त्राता आहेस. उपरती मज रामी जाहली पूर्ण कामी, सकळ भ्रमविरामी राम विश्राम धामी. घडी घडी मन आता रामरूपी भरावे, रघुकुळ टिळकारे आपुले से करावे. हे रामा, आता विषयापासून माझी खरंच पूर्ण निवृत्ती झाली आहे रे. त्या प्रपंचात माझं मन नाही रमत आहे, मी तृप्त झालोय. मला आता म्हणजे माझी आशा उरली नाही आहे कशामध्ये. हे मायेमुळे भासणाऱ्या या मिथ्या जगातला म्हणजे जो माझा भ्रम होता,
मायेमुळे तो पण आता निवाला आहे, भ्रम निराश झाला आहे. आता फक्त क्षणाक्षणाला माझं मन तुझ्या रूपाकडेच ओढ घेत आहे. तुझ्या रूपानेच माझ्या डोळ्यामध्ये फक्त तुझं रूपच दिसतंय, साठलेलं आहे. आणि माझ्या मनाच्या विश्रांतीचं स्थानही तूच आहेस. हे रघुकुळ टिळका, आता मला तू आपरस करूनच टाक. तुझ्या स्वरूपाशी मला एकरूप करून टाक. जलचर जळवासी नेनती त्या जळासी, निषदिन तुझ पासी चुकलो गुण राशी. भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी, सकळ भुवनवासी भेटी दे रामदासी. समर्थ व्याकुळतेने सांगतायत की जलात राहणाऱ्या पक्ष्यांना म्हणजे प्राण्यांना, जलचरांना, म्हणजे पाण्यातच राहतात पण त्या पाण्याचं त्याला अप्रूप नाही आहे, त्या पाण्याचे त्याला महत्त्व कळत नाही आहे. तो पाणी म्हणजे सगळ्यांसाठी जीवन आहे हे त्या पाण्यात राहणाऱ्या माणसांना, म्हणजे कसं असते, पिकतं तिथं विकत नाही, जवळ असलं की किंमत कळत नसते, तसं झालेलं आहे. म्हणजे समर्थ म्हणतात त्यासारखं माझं झालं आहे. निशिदिनी म्हणजे मी तुझ्याजवळ असूनही, रोज असून तुझ्या सद्गुणाची मला जाणीव झाली नाही किंवा तुझं अप्रूप मला तुझ्यातले गुण कळले नाहीत. जसं बघा तो सहस्त्रफण म्हणजे शेषाने जो शेष ह्या पृथ्वीला तोलून धरत आहे, त्या शेषाने सहस्त्रफणांनी तुझं गुणगान करावं म्हटलं तर तो मौन झाला. जे वेद तुझं गुणगान करायला गेले तर ते नेती नेती म्हणून परत फिरले. म्हणजे जिथे शेष आणि वेद तुझी स्तुती करताना थकतात, तुझी स्तुती करू शकत नाही, तिथं मी तर किती अज्ञानी पामर आहे, माझी काय कथा आहे. पण हे सर्वत्र भरून राहिलास तू, हे मात्र मला कळतं की तू सगळीकडे आहेस, सगळ्या चराचरात भरलेला आहेस. तुझी भेट घडव आणि तीच माझी मुक्ती आहे, तोच मला आनंद आहे. म्हणजे समर्थांनी परमेश्वर प्राप्तीसाठी, म्हणजे समर्थ त्या अष्टकामध्ये विनवत आहे की मला जरी कळलं नाही, म्हणजे मी खूप अज्ञानी आहे, पण शेवट माझा अंत तुझ्याच पायाशी आहे हे तरी मला फक्त कळलेलं आहे. परत समर्थांनी परमेश्वर प्राप्तीची 4 साधनं सांगितलेली आहेत बघा. बहुधारणा थोर चक्की ते झालं म्हणजे तो ज्ञानमार्ग आहे. आपल्याला आपण आपल्याशी पाहायचं, म्हणजे पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. आपण दुसऱ्या अष्टकाकडे बघतोय. खरं आपलं स्वरूप ओळखणं म्हणजे आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार. मग या प्रीतीचे दास या शब्दाने म्हणजे भक्ताची तदाकार अवस्था समर्थाने या अष्टकामध्ये स्पष्ट केलेली आहे. याच्यामध्ये त्यांनी ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, म्हणजे भक्तिमार्ग कसा की बहुसाल देवालय नाटकाची, जे तीर्थाटनाच्या काळात त्यांनी देवळं वगैरे बघितलेली आहेत. किती की देह त्यागिले तुझ लागी, हा योग मार्ग समर्थाने अष्टकात वर्णन केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे असंख्य योगमूर्ती म्हणजे योगाभ्यासी पण कोण कोण होऊन गेले याचं पण त्यांनी अष्टकात, या 4ही मार्गाने आपल्याला रामरायापर्यंत जाता येतं हे समर्थांनी अष्टकातून दाखवून दिलेलं आहे. नरदेहाचं महात्म्य तर त्यांनी लिखाणामधून आपल्याला सांगितलेलेच आहे. समर्थांनी अनेकदा स्पष्ट केलेलं आहे. दासबोधाच्या पहिल्याच दशकात त्यांनी नरदेहाचं महात्म्य, परमार्थ साधनेचे विविध प्रकारही सांगितलेले आहेत. पण ज्यांनी यापैकी काहीच केलं नाही त्यांचा जन्म व्यर्थ गेला असं समर्थ म्हणतायत की तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. या करुणाष्टकामध्ये समर्थांनी परमेश्वराचे जे भक्त होऊन गेले त्यांचं वर्णन केलं आहे. आणि समर्थांनी समाजकारण करत असताना एक सूत्र ठेवलं होतं की सामर्थ्य चळवळीचे झोजे करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या झोपलेल्या समाजाला जर जागं करायचं असेल तर त्यांना काहीतरी आधार दिला पाहिजे, त्यांना अध्यात्म शिकवलं पाहिजे. म्हणून निद्रिस्त समाजाला भक्कम पाया देण्यासाठी समर्थ परत एका अष्टकाचा निर्मिती केली त्यांनी. की खरं तर समर्थांना काही गरज नव्हती बघा, त्यांचा जन्म सूर्यवंशात झालेला आहे आणि त्यांचं ठरलेलं होतं जगाचा उद्धार करायचा, हे कार्य पण त्यांचं ठरलेलं होतं. म्हणजे त्याला लहान वयात त्यांना रामाने पण दर्शन दिलेलं होतं. म्हणजे इतका भाग्यवान पुरुष रामाजवळ परत कशाला म्हणतो तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. पण हे आपल्यासाठी आहे, आपल्या सर्वसामान्यासाठी समर्थ म्हणतायत तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. असंख्यात रे भक्त होऊन गेले, तिही साधनाचे बहु कष्ट केले, नवे कार्य करता भूमिभार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. समर्थ म्हणतात हे रामराया, या जगात कितीतरी भक्त होऊन गेले, तुझ्या प्राप्तीसाठी त्यांनी अनेक साधना केल्या, वेगवेगळे कष्ट केले. कोणी ज्ञानमार्गाने गेलं, कोणी भक्तिमार्गाने गेलं, कोणी योगमार्गाचा अवलंब केला. मी मात्र काहीच केलं नाही.
ह्या प्रपंचात फक्त अडकलो, त्यामुळे ह्या भूमीला भार झालो आणि तुझा दास म्हणून मी व्यर्थ जन्माला आलो. बहुदास ते तापसी तीर्थवासी, गिरीकंदरी भेट नाही जनासी. स्थिती ऐकता थोर विस्मित झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. समर्थ म्हणतात कितीतरी तापसी भक्तांनी तीर्थाटनं केली, तीर्थवासी, कुणी अरण्यात जाऊन भक्ती केली. बघा, ध्रुवाची तपश्चर्या त्यांनी एकांतात जाऊन डोंगरामध्ये जाऊन केलेली आहे, कोणी तीर्थस्थळी केलेली आहे. म्हणजे कोणी एकांतात गेले, कोणाशी ते बोलत नव्हते, त्यांचा तो एकांतवास, त्यांची तीव्र तपश्चर्या बघून मी थक्कीत झालो. म्हणजे त्यांनी तुझ्या प्राप्तीसाठी यांनी लोकांनी किती तपश्चर्या केली, किती साधना केली, आणि मी मात्र काहीच केलं नाही, म्हणून माझा जन्म व्यर्थ आहे. सदा प्रेम रासी तया भेटलासी, तुझ्या दर्शने स्पर्शने सौख्य रासी. अहंता मनी शब्दज्ञाने बुडालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. समर्थ म्हणतायत की त्या भक्तांचं तुझ्यावर अलोट प्रेम आहे, ज्या भक्तांनी तुझ्यासाठी सर्वस्व अर्पण केलंय, सर्वस्व म्हणजे तुझ्याशी अगदी एकरूप झाले, त्या भक्तांना तू दर्शन दिलंस. तुझ्या दर्शनाने स्पर्शाने त्यांना जवळीक मिळाली, त्यांना सुखाच्या राशी प्राप्त झाल्या. पण मी मात्र वंचित राहिलो या सुखा, कारण मी फक्त शब्दामध्ये गुरफटलो, शब्द अहंकारामध्ये गुरफटलो. त्याच्यामुळं मी तुझी कधी याचना केली नाही, तुला कधी भजन केलं नाही, म्हणून मी आता मला वाटते की मी व्यर्थ जन्माला आलो. तुझ्या प्रीतीचे दास जन्मास आले, असंख्यात ते कीर्ती बोलून गेले. बहुधारणा थोर चकित झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. हे रामराया, तुझ्या कृपेला प्राप्त झालेले लोक मी बघितले, तुझ्या प्रेमाचा लाभ झालेला भक्त, असंख्य भक्त मी पाहिलेले आहेत. म्हणजे त्यांची धारणा, त्यांनी तुझी कीर्ती वर्णलेली, हे बघून मी अगदी थक्कीत झालो. म्हणजे त्यांनी तुझी एवढी साधना केली, एवढे ते तुझ्यात एकरूप झाले की त्यांची सुद्धा कीर्ती तुझ्यामुळे सगळ्या असमंतात पसरलेली आहे. मी अगदी चकित झालो त्यांची कीर्ती ऐकून, आणि आता वाटते मी मात्र काहीच केलं नाही, माझा जन्म व्यर्थ आहे. बहुसाल देवालय हाटकाची, रसाळा कळा लाघवे नाटकाची. पूजा देखता जाड जीवी कळालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. समर्थानी मंदिर म्हणजे तो भक्त म्हणतोय, हे रामराया, मी बघतोय की नवीन देवालयाची निर्मिती होते, छान छान देवालय बांधली जातात, आणि तिथे देवाचे भक्त वेगवेगळ्या नाटकलीला करतात. म्हणजे प्रत्येक आपापल्या तऱ्हेनं देवाची भक्ती करते. कोणी नृत्य करते, कोणी गायन करते, कोणी देवाची पूजा बांधते. म्हणजे तुला प्रसन्न करण्याची काही कसर सोडत नाही. हरतऱ्हेच्या मार्गाने ते तुला प्रसन्न करू इच्छितात. हे सगळं बघून मी मात्र गळून गेलोय, कारण मला काहीच माहिती नाही काय करायचं. मग आता मला कसं वाटतंय, यांचं सगळं बघून हे किती शिकले, यांनी काय काय करतायत तुझ्यासाठी, मी मात्र काहीच करत नाही, माझा जन्म व्यर्थ आहे. किते की देह त्यागिले तुझ लागी, पुढे जाहले संगतीचे विभागी. देह दुःख होताची, वेगे पळालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. समर्थ म्हणतात कित्येकाणी तुझ्यासाठी देहाचा त्याग केलेला आहे. म्हणजे ज्यांनी ह्या देहाचा त्याग केला ते त्यांना तू उचलून धरलेस. म्हणजे तू परीक्षा बघितलीस. आत्ता आपण एक सिरियल बघतोय, मला आता नाव आठवत नाही त्या सिरियलचं, पण आता सध्या भक्त प्रल्हादाची विष्णू पुराण, त्याच्यामध्ये भक्त प्रल्हादाची कथा चालू आहे. भक्त प्रल्हादाचे किती तो हिरण्यकश्यपू म्हणजे नाव घेऊ नये म्हणून त्याची किती परीक्षा बघतोय. म्हणजे पण भक्त प्रल्हाद तेवढ्या परीक्षातून उतरतोय. म्हणजे विष्णू त्याला तारतायत, अगदी त्याला कड्यावरून लोटतायत. म्हणजे किती, म्हणजे स्वतःचा देह किती कष्टवितात, प्रसंगी देहाचा त्याग करतात, पण अशा भक्तांना मात्र तू जवळ करतोस. पण मी बघितलं की हे किती त्याग करतायत देहाचा. म्हणजे देह दुःख ते सुख मानित जावे, असं हे भक्त करतायत. मग मला वाटलं की चला आपणही करून बघू. पण
मी प्रयत्न केला बाबा, पण माझ्या देहाला जरा दुःख झालं की मी ते सोडून दिलं. म्हणजे मी अजून देहबुद्धीत अडकलेलो आहे. मला देहबुद्धीला थोडा त्रास झाला तरी मला वाटते अरे नको नको नको. पण त्या लोकांनी किती सहन केलं, तुझ्यासाठी प्रसंगी स्वतःचा देहाचा त्याग केला, पण मात्र त्यांना त्याचं फळ मिळालंय. त्यांना तू जवळ केलंयस, त्यांना तू तुझी संगती त्यांना मिळते. मी मात्र अभागी आहे. देह सुख मानत राहिलोय. त्याच्यामुळं आता असं मला वाटतं की मी व्यर्थ जन्माला आलोय. तुझा दास इथं मी व्यर्थ जन्माला आलोय. किती योगमूर्ती, किती पुण्यमूर्ती, किती धर्मसंस्थापना, अन्न शांती, परस्तावलो कावलो तप्त झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. आता इथे याच्या ओळीमध्ये समर्थ होऊन गेलेल्या संत महात्म्याविषयी बोलतात. किती एक योगमूर्ती, किती पुण्यमूर्ती, म्हणजे योगाचे कठोर पालन करणारे किती होऊन गेले, कर्माचे पालन करणारे, पुण्यमार्गाने जाणारे किती होऊन गेले, धर्मसंस्थापनेचा प्रयत्न करणारे किती होऊन गेले. धर्मसंस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहे, पुढे होणार देणे ईश्वराचे. आमच्या ग्राहक पंचायतीच्या संस्थापक बिंदू माधव जोशी यांच्याविषयी आदराने मला हेच म्हणावंसं वाटतं की ते धर्मसंस्थापनेचे नर, त्यांचा अवतार होता तो. त्यांनी समाजातल्या पेरलेल्या ग्राहकांसाठी ग्राहक पंचायतीची स्थापना केली आणि आयुष्यभर फक्त त्यांच्या प्रबोधनासाठी, त्यांच्या हिताचंच काम केलं त्यांनी. त्या योगपुरुषाचं नाव मला अत्यंत इथं आदराने घ्यावं वाटतं. आणि ते स्वतः धर्मसंस्थापना करत असले तरी योगपुरुष होते. समर्थ म्हणतात की एवढे सगळे होऊन गेले, त्यांनी केलं, म्हणजे मी हे सगळं बघून मला खूप पश्चाताप करून घेतला. कारण या सगळ्यांनी आपापल्या मार्गाने जाऊन स्वतःचा उद्धार करून घेतलेला आहे. पण मी मात्र उगीच जन्माला आलो, कारण मी काहीच केलं नाही. मी फक्त देहबुद्धीला कवटाळून बसलेलो आहे. त्यामुळं माझा जन्म व्यर्थ आहे. सदा सर्वदा राम सोडो निकामी, समर्था तुझे दास आम्ही निकामी, बहु स्वार्थ बुद्धी निरे कष्ट विलो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. समर्था हे आता समर्थ म्हणजे रामराया. समर्थ रामरायांना म्हणतात, हे समर्था, हे रामराया, मी तुला स्वतःचा दास म्हणून घेत होतो, पण ही माझी व्यर्थ बडबड होती, वायफळ बडबड ठरली. कारण आम्ही तुझे विस्मरण करून फक्त देहाचं स्मरण केलं. हा देह माझा, ह्या देहाला शृंगारण्यातच आम्ही आयुष्य घालवलं. तुला सोडून सतत विषय वासनांना आम्ही जवळ केलं आणि सतत स्वार्थ बुद्धीने वागलो. या स्वार्थीपणाने आम्हाला फक्त दुःखच दिलंय. समर्था हे एवढे योग पुरुष होऊन गेले, एवढे 3 मार्ग, ज्ञान, योग, कर्म, ह्या मार्गाने म्हणजे कुठला तरी एक मार्ग स्वीकारायचा सोडून मी फक्त स्वतःच्या देहातच अडकलो आणि खऱ्या आनंदापासून वंचित राहिलो. आणि हा माझा जन्म सगळा फुकट गेलेला आहे. समर्थाने या अष्टकामध्ये आपल्याला 3 मार्गाचे थोडं म्हणजे उल्लेखाने आपल्याला योग मार्ग, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग हा थोड्याशा अगदी स्पर्शाने हे 3 मार्ग, म्हणजे कुठल्याही मार्गाचा तुम्ही अवलंब करा, शेवटी तुम्ही रामरायाकडेच पोचणार आहात. म्हणजे रामरायाकडे जाण्यासाठी किती मार्ग समर्थ आपल्याला सांगतायत आणि स्वतःला म्हणून घेतात व्यर्थ जन्म. म्हणजे आता मला हे सांगायचे श्रोते हो की आपण आपला जन्म सार्थक करून घेतला पाहिजे. आपण आपल्या जन्माचं सार्थक करण्यासाठी एवढे मार्ग सांगितले, त्याच्यापैकी एखादा सोपा पण देह दुःख ते सुख मानित जावे या ओळीप्रमाणे आपण अनुसरला पाहिजे आणि स्वीकारला पाहिजे. आता झालं आपले सुद्धा, आपल्याला आता परत परमार्थ जवळ केला पाहिजे, कारण तो रामराया आपल्याला सुद्धा मिळणार आहे. पण आपण सुद्धा कठोर तपश्चर्या केलेली पाहिजे. आपल्या हृदयातल्या रामाला नमस्कार करते आणि माझं आजचं चिंतन इथेच थांबवते. उद्याच्या याच वेळात आपण उरलेल्या करुणाष्टकांचा विचार करूया. जय जय रघुवीर समर्थ.